बदलापुरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेमसंबंधातून पतीने प्रेयसीच्या मदतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। प्राजक्ता मेहर यांच्या मृत्यू प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी पती योगेश मेहर आणि आणखीन एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय आणि सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। मात्र फॉरेन्सिक अहवालात गुदमरल्यानं मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी प्राजक्ताच्या कुटुंबियांनी केली आहे। प्राजक्ता मेहर या एरंदाडीतील एका महिलेचा मृत्यू झाला होता। त्या घरामध्ये मृत अवस्थेत आपल्याला आढळून आलेल्या होत्या। त्या अनुषंगानं तात्काळ बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव देऊन ADR प्रथमदर्शनी ADR दाखल करून त्याच्यामध्ये चौकशी सुरू केली होती। त्या चौकशीअंती त्यांच्यामध्ये ज्या मृत्यूच्या कारणासाठी आपण महिलेचं पोस्टमॉर्टम केलं होतं आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही व्हिसेरा प्रिझर्व ठेवले होते त्या व्हिसेराच्या अनुषंगानं तपास चालू होता। आज सकाळी आम्हाला तो PM नोट्स जी आहे ते आम्हाला आज प्राप्त झाली। त्या PM नोट्समध्ये सदर महिलेचा मृत्यू हा अनैसर्गिक कारणाने झाल्याचं आम्हाला PM नोट्समध्ये निष्पन्न झाल्याने आज आपण त्याच्यामध्ये भादवी BNS कलम 103, 3.5 आणि 85 प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत। होता का तिला मारलेली आहे, तिची हत्या केलेली आहे आणि ते जसे रिपोर्ट आलेले आहेत त्यानुसार ते सिद्धही झालेलं आहे का तिला नाक आणि तोंड दाबून तिची हत्या केलेली आहे असं अहवाल आलेला आहे। फॉरेन्सिकचा अहवाल आलेला आहे। त्याच्यानुसार तेच आता पोलिसांनी FIR दाखल करून घेतलेली आहे। त्यानुसार योग्य ती कारवाई करतील। गणेश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। गणेश, हे काय नेमकं सगळं प्रकरण आहे? पतीनेच पत्नीचा खून केल्याची माहिती समोर येते आहे। अमित, 9 एप्रिल 2026 रोजी घडलेली म्हणजे 2 महिन्यापूर्वी घडलेली घटना होती। यामध्ये सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू झाल्याचा पतीने दावा केला होता, तसं पोलिसांना माहिती दिली होती। मात्र प्राजक्ता मेहर हिच्या कुटुंबियांनी जो आरोप केला होता त्या अनुषंगानं पोलिसांनी जी शवविच्छेदन आहे तो अहवाल, त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमने जे नमुने घेतले होते त्या फॉरेन्सिक टीमचे सगळे नमुने हे प्रिझर्व केले होते आणि त्या संदर्भाचा अहवाल काल पोलिसांना प्राप्त झाला, बदलापूर पोलिसांना, आणि त्यामध्ये गुदमरून या प्राजक्ताचा मृत्यू झाल्याचा अहवालात नमूद झाल्यानंतर पोलिसांनी या संदर्भात हत्येचा गुन्हा दाखल केलाय। त्याचबरोबर पती आणि सासू हिला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आहे चौकशीच्या। मात्र प्राजक्ताच्या कुटुंबियांचा आरोप आहे की प्राजक्ताचा जो पती आहे योगेश, त्याचे प्रेमसंबंध होते त्या परिसरामध्ये आणि त्यातून त्या प्रेयसीच्या संगनमताने ही हत्या करण्यात आली। मात्र पोलीस तपासाचा हा सगळा भाग आहे आणि या त्रिकोणातून, प्रेमाच्या त्रिकोणातून ही हत्या झाली आहे का या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडनं केली जाईल। मात्र अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे। बदलापूर शहर यामुळे हादरलंय, कारण प्राजक्ताला 2 लहान मुलं आहेत। ती आईच्या मायेला आता पोरगी झालेली आहेत। आम्ही बरं गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।